बाळा काकू अगं तू रडतेस का? शांत हो, तू आधी रडायचं नाही हं. ऐक ऐक, ते गुंड आहेत ना, ते गेलेत, तुला काही नाही होणार. थँक्यू काकू, तुम्ही खूप भारी आहात. तुम्ही मला वाचवलं. तुम्ही खरंच खूप चांगले आहात. खूप 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 थँक्यू. हो हो, श्वास घे आधी, शांत हो. पण तू तीच आहेस ना जी मला रतनच्या घराजवळ भेटली होतीस? आपण भेटलो होतो का तिथे? नशीब तेव्हा पण तुम्ही मला वाचवलं, नाहीतर माझं काही खरं नव्हतं. बाबा पण मला रागवला, मी अशी हात सोडून पळत सुटले म्हणून. पण तुमच्यामुळे वाचले. म्हणून मोठ्यांचं ऐकायचं असतं, कळलं? पण मला सांग, आपण दोनदा भेटलो, एवढं बोललो, तरी तू मला तुझं नाव नाही सांगितलंस अजून. माझं नाव कोणीही जर तुमचं नाव विचारलं तर खरं नाव सांगायचं नाही. या काकूंनी तर मला वाचवलं, या चांगल्या दिसत आहेत. पण बाबांनी तर सांगितलंय की कोणत्याही अनोळखी माणसाला आपली ओळख सांगायची नाही. जर मी नाव सांगितलं आणि बाबाला यामुळे काही त्रास झाला तर? नाही नाही, मला नाव नाही सांगता येणार. काकू, मी पळून पळून खूप थकले, मला पाणी देता? देते. तू तिथे बस, मी आलेच. जा. हिला बांधून आपल्या अड्ड्यावर ठेवूया आणि चल त्या पोरीला शोधूया. सोड सोड. टिप कन्फर्म आहे ना? कन्फर्म आहे साहेब. हां. हॅलो. देवा, ऐक ना, अरे मी जरा बेळगावला आलोय, जरा प्रॉब्लेम झाला इथे. काय झालं सरांनी? अरे एक सुशीला वहिनी म्हणून आहेत, तर त्यांचं जरा डोमेस्टिक व्हायलन्सचा प्रॉब्लेम होता. तर त्यांनी माझ्याकडे मदत मागितली. पण आता बेळगावला आल्यानंतर मला लक्षात आलं की रतन सेठ म्हणून इथले कोणीतरी आहेत, तर त्यांच्या विरोधातच तिने मदत मागितली आहे माझ्याकडे. झालं असं की इथले सगळे जे पोलीस आहेत ते त्याच्यासोबत सामील आहेत.